सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 3 ते 4 दिवसापासून पावसाने जोरदार बॅटिंग चालू केलेली आहे। याचाच परिणाम म्हणून मोहोळ तालुक्यातील सीना नदी ही दुथडी भरून वाहत असतानाचं चित्र दिसून येत आहे। आपण जर बघितलं तर सीना नदीनं रौद्र रूप धारण केल्याचं चित्र आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून दिसून येत आहे। धाराशिवमधून येणारी भोगावती नदी ही सीना नदीची उपनदी असल्याकारणाने धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि ती नदी भोगावती नदीला येऊन मिळाली असल्याकारणाने सीना नदी ही मोठ्या प्रमाणामध्ये खळाळून वाहत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। सीना नदीमुळे मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुका, उत्तर सोलापूर तालुक्याला या नदीच्या पाण्याचा उपयोग जो आहे तो होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यासोबतच सीना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे।